हॅलो. हा नंदू, कशी आहेस ग बाळा? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? इकडेही ठीक आहे. हो, अजून एकच दिवस जर झालाय, पण तुझी उणीव भासते ग. बाबा, मला पण तुमची खूप आठवण येते. नंदू, आज ना सकाळी एक गंमतच झाली ग. म्हणजे मी उठलो नेहमीप्रमाणे, सगळं आवरलं आणि हॉलमध्ये जाऊन बसलो. मला वाटलं तू नेहमीप्रमाणे चहा आणून देशील. 10 मिनिटे वाट बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तू घरामध्ये नाहीयेस आता. मग काय, स्वतःच उठलो, स्वतः चहा केला आणि स्वतःच प्यायला. तरीच म्हंटल मला इथे उचक्या का लागतायत सकाळी सकाळी. बर बर. आणि बाबा, आता मी नाहीये तिथे, पण एक मुलगी घरातून गेली असली तरी दुसरी घरात आली आहे ना. नाही नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. हे बुद्धीला पटतं ग, पण मनाला समजवायला वेळ जाणारच ना. बाबा, तुम्ही असं सारखं सारखं नका ना हो बोलू, मग माझं मन रमेल का इकडे. नाही नाही, मी ठीक आहे ग. अगं, आपली मुलगी सुस्थळी पडली, यापेक्षा एका बापाला आणखीन काय हवं असतं. बरं नंदू, मला एक सांग, लग्नामध्ये आईनं जे काही केलं ना, त्याबद्दल कुणी काय बोललं का ग नंतर? म्हणजे तुला कुणी काय बोललं का तुमच्या घरात? नाही नाही, अजिबातच नाही बाबा. खूप चांगली माणसं आहे तो. मला एकदाही काहीच नाही विचारलं. तुम्ही माझी काहीच काळजी करू नका हो, मी व्यवस्थित आहे. तुम्ही स्वतःची काळजी करा, वेळेवर औषधं घ्या आणि तब्येतीला जपा बरं का. बघूया तुझी आई मला किती आनंदात राहू देते ते. असं का बोलताय बाबा? बाबा, तुम्हाला फोन करते. हो हो, चालेल ना. नाही म्हणजे तुझं चालू दे, मी ठेवतो हा फोन. ओके, बाय. बाय बाय. बाबांचा फोन होता का? हो. काय म्हणतात, तब्येत ठीक आहे ना? काही नाही, मला मिस करतायत. अगं, मी तुला सांगायला आले होते की तुला हे सगळं असं देवाचं वगैरे आवडतं ना, तर मी ना सत्यनारायणाची पूजा ठेवली. ओ अच्छा. म्हणजे काय, आपल्या घराण्याची ना प्रथा आहे की नवीन जोडप्याने दोघांनी मिळून चुलीवर प्रसादाचा शिरा करायचा. ओ. आणि आपले गुरुजी आहेत ना आपल्या घराण्याचे, तेही येणार आहेत. म्हणजे सगळे ठरवले, पण चालेल ना तुला? हा हो, अर्थात. हो, तुम्ही विचारताय काय, चालेल ना. विचारायला पाहिजे, म्हणजे काय. मी 5 मिनिटं लावते ना. नाही नाही नाही, आधी ऐक ना. म्हणजे माझा लावलाय ना फोन, मला ऑडिशन शूट करायचंय. तू थोड्या वेळाने लावला. अगं, फक्त 15 मिनिट्स. ओके, फक्त 15 मिनिट्स. एक काम कर, इकडे इकडे कोपऱ्यामध्ये एक प्लग आहे, तिथे बघ, तिथे लाव. नाही नाही, तिथे मी माझी पॉवर बँक लावली आहे. सी प्लीज, फक्त 15 मिनिटं. मी 15 मिनिटात माझा फोन चार्ज करते. जेवढा होईल तेवढं चालेल ना. प्लीज प्लीज. मी अरे नाही, मला काही कधीरा. अगं, तिला ना 5 मिनिटांमध्ये ऑडिशन शूट करून पाठवायची. अगं, तर राहू दे तिचा फोन तिकडे. तुझी आहे ना 5% बॅटरी, बंद तर नाही ना झालाय अगं? हाई, आर यू सिरियस? माझ्या मोबाईल मध्ये फक्त 5% बॅटरी आहे. मी काय करू? बंद नाही ना झालाय. हो, पण माझा फोन बंद व्हायच्या आधी मला चार्ज करायचं. मी काय करू यार? कोण रो? 1 मिनिट. 5 मिनिट करू का? शांती शांती शांती. काय झालं, एवढं का ओरडतीयस तू? रो, माझा फोन 2 दिवसांपासून मी चार्ज नाही केलाय. ओके, आणि मी आता चार्ज करायला ठेवला होता, पण तो चार्ज झाला नाही. बिकॉज आवर प्लग पॉइंट इज नॉट वर्किंग. प्लग पॉइंट इज युजलेस. तो ना फेकून दे. त्याला काहीतरी कर, कारण ना त्याने काहीच होत नाहीये चार्जिंग. आणि मग मी इथे लावायला आणलं तर इथे पण कोणतरी चार्ज करतंय, तिथेही चार्ज करतंय. मी काय करू? व्हॉट शुड आय डू? तू सगळ्यात आधी शांत हो. मी तुला माझा पॉवर बँक देतो. थांब 1 मिनिट. हे घे, हे लाव, चार्जिंगला लाव. फाईन. गॉड. येस, गुड. हे बघ अधिरा, आय नो की आपला प्लग पॉइंट खराब झालाय. मी तो 2 दिवसात रिपेअर करून घेतो. 2 दिवसात काय? अरे आज का नाही? आज कर ना प्लीज. आज रिपेअर करून घेतो, पण तू शांत हो. ओके ओके, फाईन. अधिरा, अशा छोट्या गोष्टींवरून चिडचिड नको करत जाऊ. एक मिनिट, मी चिडचिड नाही करत. आय एम जस्ट इरिटेटेड. कारण मोबाईल. ओके फाईन, शांत हो. अदिरा, एवढं चिडणं बाईच्या जातीला बरं असतं बाई. आई, मी नाही अधिरा, आई नाही चिडली अधिरा, हो ना? या नाही चिडले मी. नाउ स्माइल. दॅट्स लाईक माय गर्ल. मम्मा, असं सगळं जर डिसाइडेड असेल तर मग आपण कशाला काय केलं पाहिजे ना? आपण फक्त वाट पाहूया. नाही नाही,
आपण फक्त वाट नाही बघायची, कारण नशिबावर अवलंबून राहायला मला कधीच आवडत नाही. आजपर्यंत मी मला हवं ते सगळं मिळवलंय आणि इथून पुढेही मिळवणारच. आपण स्वानंदीला ना खूप छळायचं, तिचा इथे जमच बसू द्यायचा नाही. तिने ना सतत सतत जाऊन समरकडे तक्रारी केल्या पाहिजे, कंप्लेंट्स केल्या पाहिजेत. इतक्या कंप्लेंट्स केल्या पाहिजेत की समरचं तिच्याबद्दलचं मतच बिघडलं पाहिजे. तो तिच्यावर सतत नाराज राहिला पाहिजे, त्यांच्या दुरावा येतच राहिला पाहिजे. आणि मी तर म्हणते कधीतरी ना तिने अधीरा समोर सुद्धा समरची तक्रार करायला हवी. हा स्वर्ग नाहीये, इथे सगळं गोड गोड होणार नाहीये. माणसं खूप समजूतदारीने मिळून मिसळून राहणार नाहीयेत. आणि हेच हवंय आपल्याला. आणि अर्पिता का कोणास ठाऊक स्वानंदी तोंडावर पडली ना की मला खूप आनंद होतो. खूप आनंद. मम्मा याला ना हॅपी हार्मोन्स असं म्हणतात. तुमच्या भाषेत जे असेल ते. म्हणून पूजा असो किंवा अजून काहीही असो, मी त्या स्वानंदीला त्रास देणार, खूप खूप त्रास देणार.